हॅलो गाईज, आज मी गबे नमस्कार मित्र 132 ऍक्शन आओ नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आम्ही दिव्याला आलोय मोठ्या माईकडे. तर हे दोघं ना त्यांच्या घरासाठी कपाट बनवत आहेत. बाहेर नाही, घरातच बनवणार आहेत. हे दोघंच बनवणार आहेत. कटिंग वगैरे सगळं हेच करणार आहे. आता ह्या लोकांनी हे बघा कपाटाचं आता कटिंग चालू आहे. सगळं मेजरमेंट झालंय. 1 2 आणि हा त्यांचा हेल्पर. बस आता आपला सगळा ढाचा बनवून झालेला आहे आणि सगळे झोपलेत. आम्ही दोघं फक्त इथं काम करतोय. दाखवतो. कारपेंटर स्वप्नील चव्हाण सोबत कॅमेरामॅन साहिल चव्हाण. कसं झालंय, कसं वाटतंय आपलं काम? हे आम्ही कापून ठेवलेलं आहे सगळं. आता याचा ढाचा रेडी आहे. बाकी सगळं आता बनवताना दाखवतो. आणि बघा ही कामचोर माणसं कशी झोपलीत. मदत करायला येऊन झोपलेत. मंदिर दाखवतो कसं आहे मंदिर, नवीन मंदिर. प्युअर सागवानाचं मंदिर घेतलेलं आहे. प्युअर सागवानाचं काम चालू आहे. प्युअर सागवानाचं काम चालू आहे. माझा छोटा भाऊ आहे. आता आमच्या घराचं रूपांतर वाळवंटात झालेलं आहे. त्याला आता परत घरासारखं आणतो. दाखव आपली जरा कारागिरी दाखव. कारपेंटर स्टाईल. हे घेऊन जा, झाडू मारतो जरा. त्याच्यापुढं मी सगळं दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, हे आम्ही पार्टिशन हे तसं जेवढा 64x50चा पार्टिशन 1 2 3 4 हा आपला जो आहे तो ढाचा आहे. हा बेस आहे मागचा. सॉरी, हा वरचा बेस आहे. हा खालचा बेस आहे डाऊन 170. आणि हा जो ढाचा आहे तो, हा जो मेन ढाचा आहे तो मागचा बेसचा ढाचा. त्याच्यानंतर ह्याच्यात अजून करायचं आपल्याला वरची बाजू करायची. आता हे सगळं तुम्ही जे बघितलं, हे सगळे बघितलं तुम्ही, ही खालची बाजू झाली. ठीक आहे. आता तर हे बघा आमची ही ब्लू प्रिंट आहे. हे फक्त खालचं फक्त बघून घ्या. ही वरची बाजू जरा चेंज केली आहे आम्ही आणि ही बाजू सेमच असणार. हे 2 पिलर आहेत, यात कप्पे आहेत. हा जो आहे ही जी ड्रॉइंग आहे फक्त तुम्ही ओळखून दाखवा काय आहे. ही मी तुम्हाला दाखवू. 1 2 3 ही ड्रॉइंग आहे. ही थोडं पण कॅल्क्युलेशन आहे. हे बघा, ही मी डायरी बनवले. कॅल्क्युलेशनचा बादशाह मी आहे आणि कारपेंटर म्हणजे ग्राइंडरचा ह्या मशीनीचा मालक हा आहे. मी नीट बघून घ्या. इकडे घ्या बघा साहेब जरा. ग्राइंडर ही मशीन साहेबांची परफेक्ट मशीन चालवतात साहेब. हे बघा खालचा बेस तयार करतायत. हे लावतायत त्याला. खेळ ठोकणं लावणं चालू. नाही स्क्रू खेळ सेमच ब्रो. आधी ठोकून बघितलं, आता लावतायत. हे बघा भुसा भरायला चालू. भुसा भरायला नाही, पॅकिंग करायला. ओ सॉरी, पॅकिंग करायला चालू. इथे आता स्क्रू फिट करतायत. कपाटा लावतायत. ती कपाटात ना ती लावतायत. स्क्रू फिट करतात. हे सब घरचे मिस्त्री आहे. घरचे मिस्त्री स्क्रू फिट करतायत. आता ते कपाटात ना शेल्स ते लावतात आणि नंतर त्याच्यानंतर ते दरवाजा लावतात. दरवाजे आहेत ना ते लावतात. हा बघा, इथे ढाचा बनवून झालेला आहे. हे लोक बघतायत काय काय करतात काय माहिती. झोपतोय तो. काहीतरी चालू आहे. काय चालू आहे ते नाही माहिती.
कपाटाला मजबूती द्यायला होता आम्ही. बस झालं की किती मारतात? 4 मारलास की रे? हा साईडला ते देतो कपाटात घुसून. अरे बस झालं. एवढं सगळं झालेले. आता ह्याच्यानंतर काय करणार आहे तुम्ही? आंघोळ. दरवाजा हा रे, आंघोळ करूया आपण. आंघोळी नाही केली आहे, कोणीच नाही केली आहे. प्याली मस्त आंघोळी रंग इथे डान्स. रिव्हर्स मार. तेच म्हणले महाग घालायचं का बाहेर काढायचं जरा. बुद्ध्या डालतं ते. हा जर आता बसला नाही तर मग घे छोड़ देने का फिर इतना सब ये हो गया. आता आमचा दिवस संपलाय. पगार घेतो आणि घरी जातो. वाव काय दिसतंय. देवाच्या प्रकाशात आमचा फोटो लय भारी आलाय. देवाचा प्रकाश दाखव. देवाचं काम आहे, करायला पाहिजे. देवाचं काम आहे बाबा, करायला पाहिजे. इतनी आणि हात घालून जा ना आंघोळ. आता आमचं सगळं म्हणजे आजच्या दिवसाचं काम झालेलं आहे. आता राहिले ते काम उद्या. आता बघूया जरा जेवायला वाढतात काय. आंघोळी वगैरे सगळी झाली. एकदम फ्रेश झाले. आम्ही बनवलेला ढाचा दाखवतो कसा झालाय ते. आता थांबा, त्याला ढाचा म्हणतात. हे बघा हे कपाट. आता हे खालची बाजू झालेली आहे. आता तिथं कपाट बनवायचं आणि आम्ही त्याचं सामान कोठून ठेवलं. असं वरती आणि असं खाली करायचं आहे. बस झालं आपलं कपाट रेडी. बस एवढंच वाटतंय पण ते खूप आहे का. अजून प्लाय लावायचंय त्या सगळ्याला. हे फक्त उभं केलंय, त्याला अजून फिनिशिंग बाकी आहे. 2 दिवस जातील. आता माझा छोटा भाऊ आंघोळीला गेलाय. तो आल्यावरती दाखवतो. छोटा भाऊ की मोठा भाऊ? छोटा भाऊ. छोटा त्याच्या हाताखाली. एका सिरीज मध्ये होता. आता माझा लहान भाऊ आलेला आहे. उद्याचा प्रोग्राम सांग. त्याचा प्रोग्राम सकाळी आपलं हे मंदिर पूजा पण करणार आपण. पूजा पण करणार आपण. मग आम्ही आमच्या कामाला लागणार. हे आहे बघितलं ना तुम्ही एवढं बनवता आमची इतकं फाटले. आता अजून त्या एवढे फाटतात नंतर खातात. तर मित्रांनो आता आहे आपला दिवस दुसरा आणि इथं बनवतायत भटुरे. कसं वाटतंय तुम्हाला भटुरे? भटुरे तांदळाचे पिठाचे भटुरे बनवून कसं वाटतंय? शट अप. याच्यामुळे झालंय. याने आम्हाला सांगितलं आधी. तुम्ही कधी खाल्लेत काय तांदळाचे पिठाचे भटुरे? तांदळाचे पिठाचे भटुरे हे चुकून चुका होऊ शकतात सगळ्यांपासून, समजलं ना. आजचा दिवस दुसरा कपाट दाखव. कपाट कपाट काल दाखवलंय आम्ही. मंदिर दाखव. मंदिर तो मंदिर. हे आहे कंत्राटदार. हो कंत्राटदार. टिट्या कंत्राटदार. हा आमचा मेजरमेंट किंग. ओय इकडे बघा. हा पहिला कसला फोटो येईल बघ याचा. हे बघा बाजूला ते बनवणार आहे. त्याच्यावर काय हे टाकणार, काय बोलतात त्याला रे? खाचे बनवून घेतले शोकेस साठी. आणि हा बाहेर काय तर काम करतोय दुसऱ्या साईडचं कटिंगचं मेजरमेंट चालू आहे. आणि हा घासतोय. कचरा बघा केवढा झालाय. काय हा ना वाळवंटात आल्यासारखं वाटतंय.
प्लाय लावायला चालू आहे आता. काय नाही सनमाई. तेच ते रे सनमाईक. मग त्याला प्लाय कशाला बोलतात? नाही. काम कोण करायला? हे बघा इकडे शीट्स कापून ठेवल्यात आणि इकडे गम बनवायला चालू आहे. गमात पाणी मिसळत आहेत. प्रोफेशनल आहे, प्रोफेशनलिझम. हो याला प्रोफेशनलिझम बोलतात. 3 स्टार जस्ट शट ना. हे बघा हे लावतायत आता सनमाईक. मेजरमेंट चुकलंय काहीच. एक्स्ट्रा झालंय. हे बघा आजचे अपडेट्स सांगा माकडांनो. आज वॉर्नेस मारलाय इथं वरती दोघींनी मारलाय वॉर्नेस. हे बघा प्लाऊड लावलंय. बाकी वरचा जो आपला पार्ट आहे त्याला प्लाऊड सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. ते आता आम्ही प्रेसिंगला ठेवू. पार्टिशन आज टाकले. पार्टिशन आज टाकले. कलर मारून टाकले. ए पार्टिशन कालच टाक. हे आपलं उभं आहे पण आपल्याला आडवं बसतो. हे हा. मल्टी टॅलेंटेड कपाट आहे. याचा बेड होऊ शकतो, याचा वॉर्डरोब होऊ शकतो, याचा खालचा हे होऊ शकतो. हे आणि आम्ही ह्याला हे पण लावतो. याला हे पण लावले. प्लाय लावलंय. जे पिलर बनवणार आहेत ना इकडे वरती उभे या साईडला 2 त्या सगळ्याला प्लाय वगैरे लावून घेतलाय. ते सेट व्हायला ठेवलंय आणि हे सगळं आता दाखवतोय. ते बाहेर आहे. कोणे पण बनवलेत. कोणेला काय बोलतात? स्लॅब काय? हे बघा इकडे हे काय सनमाईक लावलंय. फेविकॉल असे. हे बघा परत कटिंगचं काम चालू झालंय. सनमाईक लावतायत. हा टाइमपास करतोय. हा कटिंग करतोय आणि इकडे मागे आहे ना हे ते प्रेसिंग. आमची प्रेस आहे ही. हे प्रेस करायला ठेवलं. ते सेट व्हायला ठेवलं. तुम्हाला संध्याकाळपर्यंत बघायला भेटेल. हे बघा आता इथे गम पसरवायला चालू आहे प्रोफेशनली. हे बघा जरा ग्लो मध्ये पाणी जास्त झालं पण ठीक आहे चलताय. घर का ही आहे. आता ह्याच्यावर मगाशी जे कापत होते ते आता लावणार ह्याच्यावर सनमाईक. कोण चांगलं काम करतंय सांगा. सो गाईज आता आमचं कपाट रेडी झालंय. हे लोक फिटिंग करत आहेत. ह्याची हे समोर आहे ना त्याची आणि या बाजूला इथे मस्करची चालू आणि थोडंसं फिटिंग बाकी आहे. त्यानंतर ना झालं मग कपाट रेडी आहे. आता लास्ट फायनल. आता लास्ट तुम्हाला आम्ही फायनल दाखवू. नमस्कार गाईज. आता आपला दरवाजा लावून झालेला आहे. म्हणजे एकच दरवाजा लावलाय आणि असा ढाच्या तयार झालाय. ढाच्या हे असं आमचं कपाट. हे कसं वाटते सांगा. हे आणि हा दरवाजा आता आम्ही फिट केलाय आणि हे इथून असं दिसतंय. दाखवा आतमधलं. पडलंय. ठीक आहे. आता असंच सगळे किती आहेत 5 दरवाजे लावून घेणार आणि इथं पट्ट्या कापायला चालू आहे. फिनिशिंग बाकी आहे फक्त. आता सगळा ढाच्या रेडी आहे आणि आमची बुदुकली संपलेली आहे. बुदुकली कशी आहे मित्रांनो? आम्ही आता एक बिर्याणी खाल्ली. एक नाही 3 होत्या. एक चिकन, एक मटन आणि एक पनीरची बिर्याणी होती. खूप थर्ड क्लास. एवढी थर्ड क्लास बिर्याणी होती ना. एवढी थर्ड क्लास. कोणतं हॉटेलचं नाव सांगतो मी वाचून. परत मागू नका स्विगीवरून कधी. सगळे पैसे बर्बाद. आता दादा गेलाय आणायला दुसरी बिर्याणी नाही काय आणायला गेलाय. ट्रिपल राईस आणायला गेलाय. ते आता खाऊन गप झोपायचं म्हणतोय. हा पगार असा पडलाय
हे अर्धवट सोडलंय त्या बिर्याणीच्या नादात. मी पास झालो म्हणून यांना काय तर खायला मागवायचं म्हणून ठरवलं, तर एकदम थर्ड क्लास खडा मसाला इतका होता की ना तोंड जळालं आमचं. काळी मिरीची पावडर एवढी आहे त्या जेवणात, एकदम थर्ड क्लास. आई तुम्हाला एक गोष्ट दाखव. आई दे. एकच मिनिट. हे बघा, ही आमची पिल्लं आहेत. आम्ही त्या शेल्फ मध्ये ठेवलेली कपाटाच्या बघायसाठी की कसं दिसतंय. हे बघा, हे कशी नाचायलाच बघा यांच्या आईला. तरी आज कमी आहे. रोज हे बघा कशी नाचतायत, खेळतायत. जाऊन आता मुतून येते तिथं. काही पण नको. ह्याच्यासारखं शहाणा मांजर ह्या जगात कुठे भेटणार नाही. ह्याच्यासारखं शहाणा मांजर काम करायला लागलं की गप जाऊन कुठं तर जाऊन झोपते. ना लुडबुड ना काय, मस्त. टिटू बघा कसं ऐकतंय. टिटू ते बघा कसं ऐकायला शाणा. One day later. नमस्कार मित्रांनो, आता आपलं कपाट बनवून झालेलं आहे. आता आम्ही भेळ करतोय, भेळ. आणि इथे आम्ही हे बनवतोय, हे पॅटिंग चाललं. ओली भेळ. आम्हाला काही माणसं मदत करायला येतं म्हणून सांगून आलेले, मोबाईल घेऊन बसले तिथं. हे बघा कपाट आमचं दाखवतो तुम्हाला. आणि हा आहे आमच्या कपाटाचा फायनल लुक.